मुसळधार पावसानं वसई विरारला झोडपून काढलंय। वसईत रात्रीपासून बरसणाऱ्या संततधार पावसानं वसईतील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। वसईतल्या मिठागरातील संपूर्ण वस्तीच पाण्याखाली गेली आहे। या भागातल्या 125 घरात पाणी शिरलंय, तर जवळपास 400 लोक यात अडकलेत। यापैकी 25 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। वसई पूर्वेकडील सखल भागही पाण्याखाली गेलाय। एव्हरशाईन रस्ता पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीची कोंडी झाली आहे। रात्री फुलपाडा धरण ओव्हरफ्लो झाल्यानं फुलपाडा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता। तर नालासोपारा परिसरातील तुळिंज रोड, सेंट्रल पार्क रोड, आचोळे रोडवरही पाणी साचलंय। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण नलावडे यांनी। परिस्थिती जवळजवळ 100 ते 200 घरं असल्यामुळे इथे त्यांच्या घरामध्ये सगळं पाणी शिरलेलं आहे। पावसाचा जर ओसर असाच राहिला तर ते पहिल्या मजल्यापर्यंत त्यांचं पूर्ण पाणी शिरेल। आम्ही जवळजवळ 25 ते 30 जणांना आतापर्यंत रेस्क्यू केलेला आहे आणि पाऊस थांबल्यामुळे पाण्याची लेवल कमी झालेली आहे। वसई पूर्वेकडील जी मिठागराची वस्ती आहे त्या मिठागराच्या वस्तीमध्ये काल रात्रभर झालेल्या पावसामुळे या पूर्ण वस्तीमध्ये पाणी झालेले आहे। आपण पाहू शकतात की पाणी झालेले आहे मिठागराच्या वस्तीमध्ये। अनेक लोकांच्या घरात पाणी भरलेलं आहे। लोक घरातून बाहेर निघू शकत नाही, रस्ता नाही आहे। लोकांचा सकाळपासून जेवण आणि नाश्ता देखील झालेला नाही आहे। महानगरपालिकेचे अनेक अग्निशमन विभागाचे जे जवान आहेत त्यांनी इथे पाण्यामध्ये आलेले आहेत। या लोकांची विचारपूस केलेली आहे आणि यांना काय हवंय काय नाही विचारांचे केलेलं आहे। आणि ही जी अवस्था आहे त्यांची ही ह्या वर्षीची नाही, प्रत्येक वर्षी त्यांची ही अवस्था असते। परंतु एरे माझ्या मागला हे दरवर्षी होत असतं। प्रशासनाकडे वारंवार मागणी केली जाते, परंतु मिठागराचा विभाग यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केले जात नाही। परंतु असाच पाऊस जर दिवसभर पडत राहिला आणि पाणी जर ओसरलं नाही तर यांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत होऊ शकतं आणि याच्या सर्व लोकांना स्थलांतरित करून वसई पश्चिमेला घेऊन जावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट हनीफ पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।